पंतप्रधान नरेंद्र मोदी धाराशिवमध्ये 30 एप्रिलला जाहीर सभा घेणार आहेत। महायुतीच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अर्चना राणा, जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी ते दुपारी 12:45 धाराशिव येथे सभा करतील। 90 मिनिटाच्या दौऱ्यामध्ये नरेंद्र मोदी 50 मिनिटाचं भाषण करतील असं त्यांचं नियोजन आहे। त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांच्या आगमनासाठी इथे 6 हेलिपॅड तयार करण्यात आले आहेत। त्याचबरोबर परराज्यातून अतिरिक्त कुमक मागवण्यात आलेली आहे। धाराशिव ते तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग सकाळी 10 ते दुपारी 4 असा 6 तासासाठी बंद असणार आहे। धाराशिव शहरातील वडगाव येथील MSEBच्या कार्यालयासमोर जे इमारत आहे इथे त्या समोरच्या मैदानामध्ये जवळपास 25 एकरामध्ये हा भव्य मंडप उभारण्यात येतोय आणि या ठिकाणी मोठी सभा होणार आहे। नरेंद्र मोदी पहिल्यांदा इथे धाराशिवमध्ये येत आहेत, त्यामुळे नरेंद्र मोदी नेमकं काय बोलतात आणि मतदारांना काय आश्वासन देतात याकडे लक्ष लागलं आहे। संतोष जाधव, TVN मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।